नमस्कार सगळ्यांना. तर आत्ताची लाडकी बहिणीमधली एक मोठी बातमी म्हणजे आता पुन्हा एकदा अर्ज पडताळणी चालू होणार आहे. त्या अर्ज पडताळणीमध्ये काय-काय असणार आहे, कशी-कशी पडताळणी होणार आहे, ते सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तुम्ही. तसेच बघा नवीन यादी आली, त्या यादीत तुमचं नाव आहे का नाही, त्याचं कसं चेक करायचं आणि जर नाव यादीत असेल तर तुम्हाला किती पैसे मिळतील. तसेच कोणाकोणाला ₹2100 मिळतील, कोणाला ₹1500 मिळतील आणि कोणत्या-कोणत्या बँकेत पैसे येणार आहेत, ते सगळं आपण जाणून घेणार आहोत. तर आता बघा सगळ्यांना माहिती आहे की जुलै महिन्यात आपल्याला लाडकी बहीण योजना चालू झाली होती. तर तेव्हा तर बऱ्याच महिन्यांना पैसे आले होते. पण आता परत एकदा अर्जाची जी पडताळणी आहे ती सुरू होणार आहे. ती का सुरू होणार आहे? त्याचं रिझन काय त्याच्यामागचं? ते सगळं आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन अपडेट्स मिळत राहतील. आता बघा तुम्हाला काही करायचं आहे का ह्याच्यात किंवा अर्ज पडताळणी चालू झाली तर तुम्हाला काही वेगळ्या गोष्टी करायच्यात का? ते पण आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आता सगळ्यात मोठी न्यूज हीच आहे की तुम्हाला आता अर्ज पडताळणी पुन्हा करायची आहे. त्यामध्ये ज्या पात्र महिलांनी फॉर्म भरलात त्यांचे पैसे आता तुम्हाला वापस होणार आहेत का किंवा त्यांची वसुली केली जाणार आहे का? हे बघणं उत्सुकते ठरणार आहे. त्यामुळे तुम्ही बघा आता आपल्याला एक सविस्तर माहिती आलेली आहे. ती माहिती काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला बघूयात सविस्तर माहिती. बघा, लाडक्या बहिणींची पुन्हा पडताळणी कराच. ग्रामीण भागातील महिलांना आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील महिलांसाठी दरमहा ₹1500 रक्कम ही निश्चितपणे खर्चाचा भार हलका करणारी आहे. बघा म्हणजे ज्या ग्रामीण भागातल्या ज्या महिला आहेत किंवा सर्वसामान्य ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी ₹1500 म्हणजे खूप मोठी रक्कम आहे. त्यामुळे ही जी लाडकी बहीण योजना ही पात्र महिलांना लाडकी बहीण योजनेमध्ये ₹1500 देण्यात येतात. ठीक आहे. आणि ही महिलांना खूप ही जी योजना आहे ती खूप लोकप्रिय ठरली आहे. महिलांमध्ये खूप हिची चर्चा चालू आहे किंवा खूप आवडली आहे महिलांना. त्याच्यामुळे आता काय म्हणणं आहे की याच्यामध्ये पडताळणी व्हायला हवी. तर का पडताळणी व्हायला त्याची रिझन आपण पुढे पाहणार आहोत. बघूयात काय आहे सविस्तर माहिती. सरकारची तिजोरीची अवस्था तोळामासा असताना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाराजी नको म्हणून कोणताही खातरजमा न करता अर्ज करणाऱ्या प्रत्येक महिलेला लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला खरा, मात्र आता त्यांच्या पात्रतेची पडताळणी झालीच पाहिजे. ठीक आहे. म्हणजे काय होतंय की आपल्याला माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे की निवडणुकीच्या 2-4 महिने आधी म्हणजे जुलै महिन्यातच लाडकी बहिणी योजना जी आहे ती चालू झाली आहे. या योजनेमध्ये लाडक्या बहिणीला म्हणजे प्रत्येक पात्र महिलेला दरमहा ₹1500 देण्यात येणार होते. त्यात काही नियम होते की पात्रता होती की या पात्र महिलांनाच पैसे मिळणार होते. ठीक आहे. त्या पात्रतेमध्ये कुठल्या-कुठल्या गोष्टी आता काय होतं पुढे सांगतेच मी. पण तेव्हा काय झालेलं आहे की पात्रता अ, न बघता किंवा त्यांची पात्रतेची पडताळणी न करताच तेव्हा निवडणुका होत्या म्हणून आणि सरकारची तिजोरीची अवस्था पण चांगली होती. त्याच्यामुळे काय केलं त्यांनी पात्रता न चेक करता डायरेक्ट सगळ्यांना पैसेही देऊन टाकले होते. ठीक आहे. त्यामुळे प्रत्येक सरसकट महिलांना पैसे मिळाले होते. कोणी त्यांची पात्रता नसेल तर त्यांना पैसे मिळाले होते. ठीक आहे. पण आता सगळ्यांचं म्हणणं आहे की त्याची जी पडताळणी आहे, अर्ज पडताळणी आहे ती आता व्हायलाच हवी. ज्या पात्र महिला आहे, ज्या खऱ्या ज्यांना गरज आहे त्यांनाच पैसे मिळायला हवे असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. अलीकडच्या काळात जनतेच्या पैशाच्या जीवावर कल्याणकारी योजना राबवण्याकडे बहुतेक राज्य सरकारांचा कल दिसतो. पुरोगामी महाराष्ट्र देखील त्याच अपवाद ठरत नाही. दुरापास्त वाटणारी विजयश्री महायुतीच्या गळ्यात पडलेली असल्याने लाडकी बहीण योजनेला हात लावण्याचे धाडस सरकार करणार नाही. परंतु राज्याला आर्थिक डबघाईत लोटणाऱ्या योजनेच्या लाभार्थ्यांची पुनर्पडताळणी अत्यंत आवश्यक आहे, नाकारता येत नाही. सगळ्यांना माहिती आहे निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. त्यामुळे महायुती सरकार जे आहे ते आता विजय झालेला आहे. बहुमतांनी त्यांना जनतेने भरघोस मतांनी त्यांना विजयी करून ठेवला आहे. ठीक आहे. तसंच यामध्ये मोठा वाटा जो आहे तो लाडक्या बहिणींचा आहे. कारण लाडक्या बहिणी ह्या सरकारवर खूप खुश होत्या. कारण दरमहा त्यांना एवढे पैसे मिळत होते. जे पैसे त्यांना खूप गरजेचे होते की रोजच्या आयुष्यात ₹1500 खूप आहेत. त्या 1500 मध्ये काय-काय ते फक्त महिलांनाच माहिती आहे. त्यामुळे त्या त्या खूप पैसे त्यात येत होते. म्हणून लाडक्या बहिणींनी भरघोस मतांनी आपल्या महायुतीला जे आहे ते विजयी केलं होतं. पण आता ही योजना आहे त्या योजनेची पुनर्पडताळणी करणे आवश्यक आहे, असं म्हणलं जातंय. महायुतीने लोकसभा निवडणुकीत झालेली पडझड आणि विधानसभा निवडणुकीत दिसणारा पराभव यामुळे खडबडून जागे होत अत्यंत घाईघाईने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली. या योजनेचे लाभार्थी होण्यासाठी अर्ज करेल तो पात्र हा एकमेव निकष होता. परिणामी अनेक श्रीमंत बहिणी या योजनेचे लाभार्थी ठरल्या. आजवर या योजनेअंतर्गत वितरित करण्यात आलेली रक्कम या श्रीमंत बहिणीच्या खात्यातही जमा झाली आहे. पडताळणी न झाल्यास ती यापुढे जमा होत राहील. म्हणजे ह्यात काही पात्रता होत्या. ठीक आहे. त्या पात्रतेमध्ये मी तुम्हाला सांगते की ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असेल त्याच बहिणी पात्र होत्या. ठीक आहे. आता यात काय झालं, ज्या बहिणी श्रीमंत आहेत की बऱ्यापैकी उत्पन्न आहे वगैरे, वगैरे त्यांच्या खात्यातही पैसे गेलेले आहेत. ठीक आहे. आणि जर असंच चालू राहिलं पुढे किंवा पडताळणी नाही झाली तर असे त्यांच्या खात्यात जे आहे ते पैसे पडत राहतील. म्हणजे श्रीमंत बहिणींना पैसे पडत राहतील आणि ज्या मेन ज्या महिला आहेत की
ज्या गरजू महिला आहेत त्यांच्या हातात मात्र पैसे पडेल की नाही याची गॅरंटी नाही आहे, किंवा त्या वंचित राहू शकतात त्याच्यामुळे. कारण श्रीमंत बहिणींकडेच पैसे गेले आणि अजूनही असे 50% महिला ज्यांच्या खात्यात पैसे आलेले नाही आहेत, त्या बहुतांश त्या ग्रामीण भागातील असू शकतात. तर त्यामुळे असं झालं की ह्या श्रीमंत बहिणी त्यांना आता पण पुढे पण त्यांना जे आहे ते पैसे मिळून जातील. त्यामुळे आता पडताळणी होणं खूपच गरजेचं आहे. ग्रामीण भागातील महिलांना आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील महिलांसाठी दरमहा 1,500 रुपयांची रक्कम निश्चितपणे हर खर्चाचा भार हलका करणारी आहे. त्यामुळे त्यावर आक्षेप घेण्यात अर्थ नाही. परंतु या योजनेचा लाभ गरजू महिलांनाच मिळायला हवा, ही अपेक्षा मात्र अवास्तव ठरत नाही. सरकारी योजनांचा गैरफायदा, दुरुपयोग हा आपल्या सामाजिक, प्रशासकीय, राजकीय व्यवस्थेला जडलेला रोग आहे. याची प्रचिती अनेकदा आलेली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये देखील त्याची पुनरावृत्ती होताना दिसते. बँक खात्यातील काही अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अगदी ज्यांचे सोन्याचं दुकान आहे, जे धान्य व्यापारी आहेत, सरकारी नोकरीत आहेत, ज्यांच्याकडे 8-10 लाखांच्या कार आहेत. बापरे! बघा म्हणजे हे जे बघतोय आपण, ठीक आहे. बघा, बँक खात्यातील काही अधिकाऱ्यांनी माहिती दिली ही, की ज्यांना सोन्याचं दुकान पण आहे, ठीक आहे. सोन्याचं दुकान असेल, धान्य व्यापारी असतील, सरकारी नोकरी ज्यांना आहे, ठीक आहे, ज्यांच्याकडे कार आहेत. तर बघा, एक पात्रता ही पण होती, की ज्यांच्या कुटुंबातील सदस्य किंवा स्वतः महिला जर कुठल्या सरकारी नोकरीत असेल, तर त्यांना त्या महिला पात्र होत नाहीत या योजनेमध्ये. हे सगळ्यांना माहिती आहे. कुठलाही असो, काही असो, कुटुंबातील कुठलीही व्यक्ती जरी असली वेगळी, की सरकारी कर्मचारी आहे किंवा सरकारी कुठल्या सरकारी नोकरीत आहे, आमदार आहे, खासदार आहेत, त्या महिलाही योजनेसाठी पात्र ठरत नाहीत. तसेच ज्यांच्या घरी 4 चाकी आहे, ठीक आहे, त्याही महिला पात्र ठरत नाहीत. पण बघा इथे काय म्हणतात, बँक खात्यातील काही अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अगदी ज्यांचे सोन्याचे दुकान आहे, जे धान्य व्यापारी आहे, सरकारी नोकरीत आहे, ज्यांच्याकडे 8-10 लाखांच्या कार आहेत, ठीक आहे, ज्यांच्याकडे स्वतःची लाखोंची घरं पण आहेत, म्हणजे जे आर्थिक सुस्थितीत आहेत, अशा व्यक्तींच्या पत्नी व मुलींच्या खात्यातही लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेत. बघा म्हणजे ज्यांना गरज आहे त्यांना माहीत नाही, पण ज्यांना गरज नसतानाही, ठीक आहे, ज्यांच्याकडे घरची आर्थिक स्थिती सुस्थितीत आहे, म्हणजे व्यवस्थित आहे, काही त्यांना प्रॉब्लेम नाही, त्यांच्या पण घरात जे आहे ते हे लाडकी बहीण योजनेचे पैसे गेलेले आहेत. ठीक आहे. बघा म्हणजे एवढं स्वतःची घरं असणं, स्वतःची कार असणं, सोन्याचं दुकान म्हणजे खूपच श्रीमंत झाले ते लोकं. व्यापारी असतील, काही असतील. त्यांच्या खात्यातही पैसे पडलेले आहेत. बघा म्हणजे काय विषय आहे. तर असं झाल्यामुळे काय होतं, पडताळणी करणं गरजेचं आहे. तसं बागायतदार शेती असणाऱ्यांच्या पण महिलांच्या खात्यात पैसे पडलेत. त्याच्यामुळे काय झालंय, की अर्ज पडताळणी करणं खूप गरजेचं झालं आहे. कारण ज्यांना ही जी लाडकी बहीण योजना आहे, ती फक्त गरजू महिलांसाठी काढली गेली आहे. ज्यांची आर्थिक परिस्थिती थोडी नॉर्मल आहे किंवा ग्रामीण भागातल्या असतील, काही असतील, ठीक आहे, त्यांच्यासाठी योजना जी काढली होती. पण आता हे लाभ ह्याचा बाकीच्या महिला पण घेतात, ज्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे, त्या पण महिला घेत आहेत. वस्तुतः ज्या घरात खात्रीशीर अशा मासिक उत्पन्नाची हमी नाही, त्या घरातील महिलांसाठी 1,500 रुपयांची प्राप्ती खूप लाभदायक आणि दिलासदायक आहे. या प्राप्ती खूप लाभदायक आणि दिलासदायक आहे, याविषयी दुमत नाही. त्यामुळे योजनेचे स्वागतच आहे. परंतु ही योजना राबवताना हिचा लाभ ह्या खऱ्या आणि गरजू लाभार्थ्यांनाच व्हायला हवा. हा निकष पाळला जाईल याची काळजी सरकारने घ्यायला हवी. आणि म्हणूनच राज्यातील तब्बल 2,24,00,000 लाभार्थ्यांच्या आर्थिक निकषांच्या अनुषंगाने फेरपडताळणी सरकारने तातडीने केली पाहिजे. राज्याच्या तिजोरीतील निधीचा योग्य विनियोग व्हावा, म्हणून हे गरजेचे आहे. अन्यथा राज्याचा आधीच डबघाईला आलेला आर्थिक डोलारा पूर्णच कोलमडेल आणि त्याचा फटका अन्य विकास कामांना बसेल. हे नवीन लग्न झालेल्या लेकीच्या सासरची मंडळी आपल्याकडे आल्यानंतर मुलीच्या आईची मानसिकता ही पूर्वी काही झाले तरी आपल्याकडून सासरची मंडळी कुठल्याही गोष्टीमुळे दुखावली जाऊ नयेत, कारण मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे, असे होत असे. विधानसभा निवडणुका तोंडावर असल्याने सरकारची मानसिकता देखील कोणत्याही लहान व मोठ्या कारणाने मतदार दुखावले जाऊ नयेत अशीच होती. या मानसिकतेतूनच निवडणुकीपूर्वी सरकारने खिरापत वाटल्यासारखा अर्ज करणाऱ्या प्रत्येक महिलेला योजनेचा लाभ दिला आहे. बघा म्हणजे सरकारने काय केलं, की जे अर्ज प्राप्त होतील ते सगळ्यांना पैसे दिले, त्यांची पडताळणी नाही केली. कारण पडताळणी केली असते तर आता जे श्रीमंत महिला आहेत किंवा श्रीमंत बहिणी आहेत त्यांच्या घरात पैसे गेले नसते. ठीक आहे. आणि मेन ज्या महिला आहेत त्या मेन महिला तर वंचित राहिलेल्या आहेत. ठीक आहे. आता मला सांगा, की तुम्हाला काय वाटतं याच्याबाबत? कोणाला पैसे मिळायला हवेत, फेरपडताळणी होणं गरजेचं आहे की नाही? तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला वाटत असेल की फेरपडताळणी व्हावी तर कमेंट नक्की करा. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता तुम्हाला जे पैसे येणार आहेत ते आता पोस्टामध्ये येणार नाही आहेत. ठीक आहे. पोस्टाचं तुमचं खातं असेल तर तुम्हाला ते पैसे पोस्टात येणार नाही. तुमची जी बँक ज्या ज्या बँकला आधार लिंक आहे त्याच बँकेत पैसे येणार आहेत. हे लक्षात ठेवा. त्यामुळे तुमचं पोस्टाचं खातं असू नसू, तुम्हाला तुमच्या बँक अकाउंटला आता आधार कार्ड लिंक करणं गरजेचं आहे. इथून पुढे आता फक्त पैसे जे आहेत ते फक्त तुमच्या बँक खात्यातच येणार आहेत. पोस्टाच्या खात्यात पैसे येणार नाहीत. हे लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही बँक खात्याला आता पोस्टाच्या खात्यावर अवलंबून न राहता तुमच्या ज्या बँकला आधार लिंक करायचं आहे तिथे जाऊन लिंक करा किंवा
लिंक केलं नसेल कुठल्या खात्याला तर ते लिंक करा, लवकरात लवकर जाऊन करा. कारण पैसे कधी पण येऊ शकतात. पैसे आले की तुमच्या खात्यात पडलेच पाहिजे असं तुम्ही तयार राहा. त्यामुळे तुमच्याकडनं कुठलंच राहिलं नाही पाहिजे काम जेणेकरून तुमचे पैसे अडलेत. तसंच रेशन कार्ड अपडेट पण आहे. ते पण तो मागचा व्हिडिओ टाकला आहे. तुम्ही बघू शकता आपल्या चॅनलवर रेशन कार्डचे काय नवीन अपडेट आलेले आहे. ते पण तुम्हाला करावं लागेल. लाडक्या बहिणीसाठी तुम्हाला ह्या गोष्टी कराव्याच लागतील. ठीक आहे. तर बघा आता तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगायचं मला तुम्हाला काय वाटतं, की अर्जाची फेरपडताळणी होणं गरजेचं आहे की नाही? काय वाटतं तुम्हाला? तुम्हाला पैसे आलेत की नाही ते पण मला सांगा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू. पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.